नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th क्लासमधील ट्रायंगुलर स्थितीमध्ये पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काय पाहणार आहोत? सर्वांच्या लक्षात असेल की या अगोदरच्या स्थितीमध्ये आपण काय पाहिलं आहे? प्रॅक्टिस सेट 3.3 आपला सर्वांचा कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम। याच्यामध्ये परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर समजून घ्या आणि तुम्हाला झालेला आहे। आपण 7th क्लास पासून ते स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहोत। परपेंडिक्युलर म्हणजे काय? परपेंडिक्युलर म्हणजे आपण काय सांगतो की एखादा सेगमेंट काय एखाद्या लाईन काय केल्यानंतर इंटरसेक्ट केल्यानंतर तिथं 90 अँगल तयार होत असेल तर आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर म्हणजे। आणि बायसेक्टर म्हटल्यानंतर काय होतं? बायसेक्टर म्हटल्यानंतर डिवाइड केल्यानंतर जी सेगमेंट दोन पार्ट मध्ये काय होते? डिवाइड होते। ती डिवायडेशन जे सेगमेंट जो होतं इक्वल टू पार्ट्स मध्ये असेल तर त्याला बायसेक्टर असे म्हणतो, हे आपल्याला माहित आहे। आता त्यानंतर आपण त्यावर आधारित असलेले आपल्याला थेरम पाहायचे आहेत। त्यामध्ये पार्ट फर्स्ट म्हणजे पहिला थेरम आहे एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट। दॅट मीन्स इथं ऑलरेडी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर दिलेला आहे। याच्यामध्ये लाईन एल हा सेगमेंट ए बी वरती परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किंवा काय प्रूफ करायचं आहे? तर याच्यामध्ये हे पहा, आपल्याला प्रत्येकाने तुमचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा स्वतः फिगर ड्रॉ करून पाहिजे या पद्धतीने येतं की नाही ते। आता हे थेरम आपण थिओरिटिकल प्रूफ करणार आहोत, तुम्ही प्रॅक्टिकली प्रूफ करायचा प्रयत्न करायचा। सेगमेंट काढायची कन्स्ट्रक्शन नुसार एक सेगमेंट ड्रॉ करून घ्या आणि या सेगमेंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा आणि या परपेंडिक्युलर लाईन वरती एक पॉइंट कोणताही एक पॉइंट घ्या। तो पॉइंट आपण पी घेतलेला आहे आणि त्या पॉइंट पासून आपल्याला काय करायचं आहे की जो तो पॉइंट आहे त्या पॉइंटचा आणि सेगमेंटचा एंड पॉइंट जे आहे ते सेगमेंटचे एंड पॉइंट आणि तो पॉइंट हे इक्विडिस्टन्स वरती असतात, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। हे ऍक्च्युअल तुम्ही प्रूफ करून पहा येते की नाही। आता हे प्रूफ कसं करायचं तर तुम्ही काय करा, हे कन्स्ट्रक्शन करून घेतल्यानंतर कोणताही एक पॉइंट घ्या आणि या पॉइंट मध्ये काय करायचं की जो आपला कंपास आहे ते कंपासचा लोखंडाचे टोक या पॉइंट वरती ठेवा आणि सेकंड टोक काय करता सेगमेंटच्या एंड पॉइंट वरती घ्या। म्हणजे ट्रायंगल मध्ये जी रेडियस आहे ती कन्सिडर करा ती ए आणि त्यानुसार काय करून घ्या, यानुसार एक सर्कल काढून घ्या। पहा सर्कलचे आपल्याला एंड पॉइंट म्हणजे पॉइंट ए आणि बी एकाच पॉइंट सर्कल मध्ये इंटरसेक्ट जर झाले म्हणजे पॉइंट ए आणि बी एकाच सर्कल वरती जर आले तर त्याच्या रेडियस झाले म्हणजे आपल्याला काय सांगता येईल एकाच सर्कलच्या रेडियस कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे एकाडे इक्विडिस्टन्स आहे। ठीक आहे, हा प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः प्रूफ करायचा प्रयत्न करा। हे ऍक्च्युअल येते की नाही ते आता आज आपण काय करूया थिओरिटिकली प्रूफ करायचा प्रयत्न करूया। सो याच्यामध्ये गिवन मध्ये काय दिले आपल्याला लाईन आली इज अ परपेंडिक्युलर सेगमेंट ए बी आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय सांगितले इज परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे। दॅट मीन्स ए बी इज इक्वल टू एम बी हे आपल्याला माहिती आहे। सो गिवन मध्ये तो पार्ट येईल। सेकंड टू आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की तो परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती जो पॉइंट घेतलाय तो पॉइंट आणि सेगमेंटचे एंड पॉइंट हे इक्विडिस्टन्स आहे। दॅट मीन्स पी इज इक्वल टू पी बी आणि लास्ट पार्ट प्रूफ। आता प्रूफ करत असताना याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन नुसार मी काय केलं की याच्यामध्ये पी ए ही सेगमेंट आणि पी बी हे दोन्ही पॉइंट जोडून घेतले म्हणजे क्रॉस सेगमेंट पी ए आणि पी बी हे काढून घेतलं आणि यानुसार मला दोन ट्रायंगल्स मिळालेले आहेत। फर्स्ट ट्रायंगल असेल पी एम ए आणि सेकंड पी एम बी। या दोन ट्रायंगल्स मध्ये जर हे दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर याच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो। त्यानुसार आपण पी आणि पी बी जर कॉन्ग्रुएंट दाखवला तर हा थेरम आपला प्रूफ होईल। त्यासाठी आपण हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर केलेले आहेत। सो फर्स्ट ट्रायंगल पी एम ए आणि सेकंड ट्रायंगल पी एम बी ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये सेगमेंट पी एम ही जी सेगमेंट पी एम आहे ही कॉमन सेगमेंट आहे किंवा कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये, त्यामुळे कॉन्ग्रुएंट असेल। ठीक आहे, सेकंड ट्रायंगल मधील जो अँगल आहे एम हा कसा आहे अँगल एम इच अँगल इज 90 असल्यामुळे सो पी एम ए आणि पी एम बी हे दोन्ही अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील इच अँगल 90 असल्यामुळे। सेकंड पुढे याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये त्यांनी काय दिलेला आहे एम इज अ मिड पॉइंट। सो बायसेक्टर मिळाल्यानंतर ए एम इज इक्वल टू एम बी। सो गिवन सो ट्रायंगल पी एम ए आणि ट्रायंगल पी एम बी हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि जर कॉन्ग्रुएंट असतील तर कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतील
यस ए यस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे याच्या साइड किंवा सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी बी सी यस सी टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात सो पी ए इज इक्वल टू पी बी हेच प्रूफ ओके लक्षात आलं आता हे प्रॅक्टिकल तुम्ही प्रूफ करा आता सेकंड पार्ट याचा सेकंड पार्ट तुमच्या मॉडेल्स आहे पाहूयात आता याच्यामध्ये एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ ए सेगमेंट लाइज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट क्वेश्चन लक्षात आले का तुमच्या आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले की याच्यामध्ये जे सेगमेंट आहे या सेगमेंटला एक लाईन इंटरसेक्ट केल्यानंतर जी ही लाईन आहे त्या लाईनवरचा पॉइंट आणि एंड पॉइंट या सेगमेंटचे एंड पॉइंट हे कसे आहे कॉन्ग्रुएंट जर असतील तर ही जी लाईन आहे ती बायसेक्ट करणारी किंवा डिवाइड करणारी ही लाईन इथं कितीचा अँगल तयार करते 90चा अँगल म्हणजे ती परपेंडिक्युलर आहे ती आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके आता याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं की गिव्हनचा पार्ट ज्यासाठी आपण काय केलं एक सेगमेंट ए बी ड्रॉ केलेली आहे आणि या सेगमेंट ए बीला एक लाईन काय करते इंटरसेक्ट करते आणि तो पॉइंट मी पी हा घेतलेला आहे गिव्हन मध्ये ऑलरेडी आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे एंड पॉइंट आणि लाईनवरचा जो पॉइंट आहे हे इक्विडिस्टन्स वरती आहेत म्हणजे पी आणि पी बी ऑलरेडी आपल्याला कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल दिलेले आहेत सो गिवन मध्ये आपण घेतलं की पॉइंट पी इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी सो पी ए इज इक्वल टू पी बी सेकंड टू काय प्रूफ करायचे की पॉइंट पी इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी पॉइंट पी हा काय दाखवायचा आहे आपण जी पॉइंट पी पासून जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाला आहे लाईन किंवा सेगमेंट ए बी लाईन हे आपल्याला प्रूफ करायचे आता म्हणजे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मी काय येते की टेक मिड पॉइंट एम ऑफ सेगमेंट ए बी आणि एम जर हा ए बी चा मिड पॉइंट जर आपण घेतला तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगते की ए एम इज इक्वल टू एम बी हे कन्स्ट्रक्शन नुसार आपण घेतलं आणि प्रूफ याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळाले दोन ट्रायंगल्स मिळालेले आहेत फर्स्ट ट्रायंगल पी एम ए आणि सेकंड ट्रायंगल पी एम बी सो ॲज इट इज याच्यामध्ये सुद्धा आपण काय सांगू शकतो की सेगमेंट पी ए विच सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी बी कशानुसार गिव्हननुसार ओके लक्षात आले सर्वांच्या सेकंड सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम बी सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी एम म्हणा किंवा एम बी म्हणा कशानुसार घेतलं हे आपण कन्स्ट्रक्शन नुसार घेतलं हे कन्स्ट्रक्शन म्हणून घेतलं आणि सेकंड पी एम आणि पी एम ही जी साइड आहे ही साइड कशी आहे राईट कॉमन साइड आणि कॉमन साइड असल्यामुळे ती कॉन्ग्रुएंट असणारच आहे सो इथे सुद्धा आपल्याला काय सांगते की जे ट्रायंगल्स आहेत विच ट्रायंगल ऑफ पी एम इज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल विच ट्रायंगल पी एम बी कशानुसार यस 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 टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि जर दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर आपण काय सांगू शकतो की याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कसे असणार आहे कॉन्ग्रुएंट आहे सो कोणते अँगल्स आपल्याला घ्यावे लागणार आहेत 90 दाखवण्यासाठी अँगल एम ओके त्यानुसार आपण घेतला की अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट अँगल पी एम बी करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स सो हे कॉन्ग्रुएंट आहे दॅट मीन्स इक्वल आहेत आणि यानुसार या दोन अँगलची आपण काय केली सम केली आणि हे दोन अँगल्स म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत अँगल्स इन लिनियर पेअर सम इज 180 त्यापैकी पी एम ए आणि पी एम बी दॅट मीन्स पी एम ए दोन्ही ठिकाणी मी घेऊ शकते दोन्हीची सम ट्वाइस पी एम ए इज इक्वल टू 180 सो अँगल ऑफ पी एम ए इज इक्वल टू 90 सो पी एम ए इज इक्वल टू 90 जर असेल तर पी एम बी इज ऑल्सो 90 that means segment PM is a perpendicular of segment AB हेच हे आपण इथे प्रूफ केलेलं आहे प्रत्येकाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल सोपं आहे ठीक आहे प्रत्येकाने लिहून सर्वांचा थेरम लिहून झाला असेल चला आता आपण पुढच्या थेरमकडे वळणार आहोत अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की रे ड्रॉ केल्यानंतर अँगलची त्या रेवर
इक्वल टू पार्ट्समध्ये म्हणजे इक्वल मेजरमेंट्समध्ये जर दोन पार्ट्समध्ये डिवायडेशन होत असेल तर अँगल बायसेक्टर असे म्हणतात. बायसेक्ट करणारी जी रे असते ती अँगलला इक्वल टू पार्टमध्ये डिवाइड करते. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पार्ट फर्स्ट. Every point on the bisector of an angle is equidistant from the sides of the angle. Okay? म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे, अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि अँगल बायसेक्टर वरचा एखादा पॉइंट किंवा एनी पॉइंट्स आपल्याला काय सांगितले, त्या पॉइंट पासून जे आपण सेगमेंट काढणार आहोत किंवा जी परपेंडिक्युलर काढणार आहोत ती परपेंडिक्युलर कसे असतात, दोन्ही परपेंडिक्युलर हे इक्विडिस्टन्स असतात किंवा इक्वल असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचे. सो याच्यामध्ये गिवन काय दिलेलं आपल्याला, रेक्टिव्हियस इज बायसेक्टर ऑफ अँगल PQR दिलेला आहे अँड पॉइंट इज एनी पॉइंट ऑन रे QS आणि त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रेवरती कोणते असलेला पॉइंट हा अँगलवरती जी परपेंडिक्युलर टाकल्यानंतर जे सेगमेंट आपल्याला मिळतात हे सेगमेंट ही आपल्याला काय दिले, त्यांनी ऑलरेडी कॉन्ग्रुएंट दिलेले परपेंडिक्युलर दिलेली आहे म्हणजे 90 अँगल तयार करतात आणि आपल्याला दाखवायचं आहे की हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हा 2 फ्लोचा पार्ट आहे. पण 2 मध्ये काय दाखवलं असणार आहे की जे सेगमेंट आहे AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट आहे. ओके. प्रूफ. सो याच्यामध्ये काय होण्याचे दोन ट्रायंगल्स असतील. फर्स्ट ट्रायंगल ABQ आणि सेकंड ट्रायंगल ACQ. या दोन्ही ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट आहेत का ते पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सेगमेंट AQ कॉमन साइड. ओके. सो कॉमन साइड असल्यामुळे कॉन्ग्रुएंट असेल. सेकंड नंतर आपण काय दाखवलं, अँगल ऑफ AQB हा जो अँगल आहे या मेन अँगल PQR चा QS हा बायसेक्टर आहे. ऑलरेडी आपल्याला सांगितलं बायसेक्टर म्हणल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या बायसेक्टर मुळे जे पुन्हा आपल्याला दोन अँगल्स मिळतात ते दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. दॅट मीन्स अँगल हा जो अँगल असेल AQB आणि सेकंड अँगल AQC दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असेल. ओके. ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. सेकंड आणखी अँगल ऑफ ABQ आणि अँगल ऑफ ACQ हे जे दोन अँगल्स आहेत तिचे अँगल अँगल असल्यामुळे कॉन्ग्रुएंट असेल. सो ट्रायंगल ऑफ विच ट्रायंगल ऑफ ABQ आणि ACQ हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले कोणत्या टेस्टनुसार, तर पहा साइड कोणती साइड SAA साइड अँगल टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले आणि जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला घेतल्या सेगमेंट AB आणि सेगमेंट AC ह्या दोन्ही साइड्स काय झाल्या, कॉन्ग्रुएंट झाल्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. राईट. मीन्स ओके. त्याचा इन्व्हर्स पार्ट म्हणजे सेकंड पार्ट आता आपण पाहणार आहोत अँगल बायसेक्टर थेरमचा. त्याचं स्टेटमेंट पाहूयात. एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ एन अँगल इज अँड बायसेक्टर ऑफ द अँगल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, बायसेक्टरवरचा पॉइंट हा परपेंडिक्युलर टाकल्यानंतर ज्या सेगमेंट आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. परंतु याच्यामध्ये जी म्हणजे आपल्याला जी रे दिलेली आहे बायसेक्ट करण्यासाठी अँगल ती रे ही आपल्याला काय दाखवायची आहे, बायसेक्टर दाखवायची आहे किंवा ती बायसेक्ट करते आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला अँगल फक्त डिवाइड करतो म्हणून सांगितलं आहे पण बायसेक्टरच आहे का नाही ते आपल्याला माहित नाही. ओके. सो A इज अ पॉइंट ऑन द इंटिरियर ऑफ PQR. हा पॉइंट PQR च्या कुठेही मध्ये आहे म्हणजे बायसेक्टर वरतीच आहे असं नाही. ओके. सो सेगमेंट AC इज परपेंडिक्युलर कोणत्या रेवरती असेल, QR वरती आणि सेगमेंट AB इज परपेंडिक्युलर टू रे QP अँड AB अँड AC हे ज्या सेगमेंट आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलं त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं होतं. इन्व्हर्स पार्ट लक्षात आला. ओके. सो टू काय दाखवायचं इथं आपल्याला अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर म्हणल्यानंतर आपल्याला हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. सो अँगल ऑफ BQA आणि अँगल ऑफ CQ हे दोन अँगल्स आपण इक्वल घेतले कारण ते आपल्याला इक्वल दाखवायचे. तर इथं सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळाले. फर्स्ट ट्रायंगल असेल ABQ आणि सेकंड ACQ. या दोन ट्रायंगल्स मध्ये पहा त्याच्यामध्ये AQ ही काय आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन साइड आहे ॲज वेल ॲज की हायपोटेनियस सुद्धा आहे. हायपोटेनियस असल्यामुळे हायपोटेनियस AQ इज कॉमन, हायपोटेनियस AQ कॉमन साइड. सो सेगमेंट AB आणि सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट हे आपल्याला ऑलरेडी गिवन मध्ये दिलेलं आहे. सो ट्रायंगल ऑफ ABQ इज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CQA हायपोटेनियस साइड टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले
आणि जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो अँगल ऑफ BQA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CQA, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, आणि जर ते कॉन्ग्रुएंट असेल दॅट मीन्स ते इक्वल आहे. सो आपण काय सांगू शकतो त्यानुसार अँगल ऑफ CQA इज इक्वल टू अँगल ऑफ BQA, दॅट मीन्स BQA इज इक्वल टू CQA. मीन्स हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. राईट, इथं आपल्याला सेकंड थेरम सुद्धा प्रूफ झालेला आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात आलं असेल, प्रत्येकाने लिहून घ्या. थेरम सर्वांचा लिहून झाला असेल. त्यानंतर आपण पुढच्या थेरमकडे वळूया. त्यामधला पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. या प्रॉपर्टी कशावरती डिपेंड आहेत? पहिली दिली होती तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर, सेकंड अँगल बायसेक्टर, आणि इथं आता आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी दिली आहे इनइक्वालिटी. कशामधली? ट्रायंगलच्या साइड आणि अँगल्स मधली इनइक्वालिटी आहे, आणि त्याच्यावरती आधारित असलेले आपल्याला ही थेरम्स पाहिजे आहेत. महत्त्वाचे थेरम आहेत, यावरती आधारित असलेले एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे किंवा या थेरमकडे प्रत्येकाने व्यवस्थित ऑब्झर्व करायचंय, समजून घ्यायचं आणि स्वतः थेरम लिहून काढायचा प्रयत्न करायचा आहे. थेरमचं स्टेटमेंट पहा. इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर अनइक्वल then the angles opposite to the greater side is greater than angle opposite to smaller side. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की याच्यामध्ये मोठ्या कोणासमोर, मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो हे फक्त आपल्याला याच्यामध्ये प्रूफ करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल दिला, ट्रायंगल XYZ. या ट्रायंगल मध्ये आपल्याला ग्रेटर साइड कोणती आहे ते आपल्याला दिसतेच आहे. XZ ही जी साइड आहे इज ग्रेटर दॅन कोणत्या साइड पेक्षा? XY पेक्षा मोठी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय प्रूफ करायला सांगितलंय तर जी मोठी बाजू आहे किंवा मोठी साइड आहे त्याच्या अपोजिट जो अँगल आहे इज अ ग्रेटर अँगल दॅन स्मॉलर साइड. म्हणजे स्मॉलर साइडच्या अपोजिट अँगल पेक्षा जी मोठं साइड आहे किंवा मोठी बाजू आहे त्याच्या अपोजिटचा अँगल हा मोठा असतो. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, आणि हे प्रॅक्टिकली तुम्ही प्रूफ करू शकता. हे जर तुम्हाला प्रॅक्टिकली करायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने थोडंसं ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये दोन साइड साठी तुम्ही दोन स्केलचा आणि एक प्रोटेक्टरचा जर यूज केला तर याच्यामध्ये साइड ऍडजस्ट करताना तुम्हाला ऑटोमॅटिक हे लक्षात येईल की ज्यावेळेस आपल्याला हे जर तुमच्या दोन स्केल असतील, ओके, आणि या दोन स्केल याच्यामधलं जर आपल्याला मेजरमेंट्स काढण्यासाठी तुम्ही इथं प्रोटेक्टरचा जर अप्लाय केला तर याच्यामध्ये दोन साइड मध्ये तुम्ही डिस्टन्स ज्यावेळेस वाढवताय, डिस्टन्स वाढल्यानंतर तुमचा अँगल काय होणार आहे तिथं वाढणार आहे. अँगल वाढला त्याच्या ऑपोजिट साइडची लेंथ ऑटोमॅटिक वाढते. पहा, म्हणजे याच्यानुसार ऍक्च्युअल तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा हे प्रूफ करू शकता. वाटल्यास तर प्रत्येकाने प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याच्यानुसार सुद्धा आपल्याला काय सांगता येऊ शकतं की याच्यामध्ये ग्रेटर साइड इज अपोजिट अँगल इज ऑल्सो ग्रेटर. ओके, so first of all given in a triangle XYZ side XZ is a greater side XY. okay, then proof काय प्रूफ करायचं तर याच्यामध्ये जी साइड XZ आहे याचा अपोजिट अँगल Y इज ग्रेटर अँगल कोणता असेल Z हे आपल्याला प्रूफ करायचं. याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन घेतोय एक पॉइंट P ऑन साइड XZ, परंतु तो पॉइंट असा घेतलाय सच दॅट XP इज इक्वल टू XY. या दोन्हीची लेंथ आपण कशी घेतलेली आहे इक्वल, म्हणजे पॉइंट P हा घेतानाच असा घेतलाय की XP ची म्हणजे जी लेंथ आहे ती XY एवढी असेल. ठीक आहे, प्रूफ. आता प्रूफ काय करायचं आपल्याला, सो फर्स्ट ऑफ ऑल जो ट्रायंगल आहे कन्स्ट्रक्शन नुसार तो ट्रायंगल XYP जो आहे या ट्रायंगल मध्ये XP आणि XY हे ज्या दोन साइड आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत कशानुसार? कन्स्ट्रक्शन नुसार. आणि जर त्या जर कॉन्ग्रुएंट असतील तर आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन अँगल सुद्धा कशा असणार आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल अँगल ऑफ XYP आणि अँगल ऑफ XPY हे दोन अँगल्स इक्वल असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील आयसोस्केल ट्रायंगल थेरम देन इज इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. बट याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, सो अँगल ऑफ XPY इज एक्सटेरियर अँगल ऑफ ZPY. हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा हा जो P अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे, आणि एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या इंटेरियर अँगलचे सम एवढं असतं हे आपल्याला माहिती आहे. मग त्यापैकी अँगल P हा जो अँगल आहे इज अ ग्रेटर दॅन अँगल मोस्ट एक जरी घेतला तर त्यापेक्षा त्याचं मेजरमेंट हे मोठंच येणार आहे. सो याच्यामध्ये अँगल P पहा, याच्यामध्ये अँगल ऑफ XPY जो आहे इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ PZY असेल तर एक्सटेरियर अँगल थेरम नुसार
आणि याच्यामध्ये फ्रॉम फर्स्ट नुसार मी काय सांगू शकते की याच्यामधील एक्स पी वाय जो अँगल आहे इज अँगल कशाच्या इक्वल आहे, पहा एक्स वाय पी च्या अँगल कशाचे इक्वल आहे, एक्स पी वायच्या, म्हणजे अँगल पी आणि अँगल वाय दोन्ही अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे आणि एक्सटेरियर अँगल नुसार एक्स पी वाय याची व्हॅल्यू मी काय ठेवू शकते, एक्स वाय पी ठेवू शकते. कशानुसार, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट नुसार. सो अँगल ऑफ एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ पी झेड वाय. सांगत असताना प्रत्येकाने थोडस फिगर कडे ऑब्झर्व केला तर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की याच्यामध्ये मी काय दाखवलं की अँगल पी हा अँगल झेड पेक्षा कसा आहे, मोठा आहे. दॅट मीन्स अँगल वाय यापेक्षा सुद्धा आपल्याला काय सांगता येणार आहे, राईट. ऑटोमॅटिकली कोणता अँगल हा तुमचा मोठा आहे, झेड हा अँगल मोठा आहे, कारण दोन अँगल्स हे तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट मीन्स आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, सो हा झेड जो अँगल आहे त्याच्यामधील झेड अँगलचं मेजरमेंट त्याच्यानुसार कोणता अँगल आपण मोठा दाखवू शकतो. सो अँगल ऑफ वाय हा ऑटोमॅटिकली कसा असणार आहे, मोठा आहे, कारण याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल पी हा कशापेक्षा मोठा आहे, अँगल झेड पेक्षा मोठा आहे. आणि पी चं आणि वाय चं मेजरमेंट कसं आहे आपण दाखवलेल्या नुसार जर कॉन्ग्रुएंट असेल तर ऑटोमॅटिकली आपण काय सांगू शकतो की याच्यामधील हा जो अँगल आहे कोणता, एक्स वाय झेड याचं मेजरमेंट हे अँगल झेड पेक्षा हमेशा कसं असणार आहे, मोठंच असणार आहे. ओके. सो जर ते मोठं असेल तर या दोन्हीची सम करा. दॅट मीन्स कोणत्या दोन अँगलची सम घेतली, एक्स वाय पी आणि पी वाय झेड या दोन्हीची जरी सम घेतली तरी दॅट मीन्स एक फक्त वाय अँगल्स हा कशापेक्षा पी पेक्षा मोठा होता, एकच अँगल्स. आता दुसरा अँगल त्याच्यामध्ये ऍड झालाय. दॅट मीन्स हा झेड पेक्षा कधी ऍटमोस्ट वाय अँगल हा मोठाच असणार आहे. दॅट मीन्स त्यानुसार मी काय दाखवलं की या दोन्हीची सम घेतली. दॅट मीन्स एक्स वाय झेड हा कशापेक्षा मोठा झाला, एक्स झेड वाय पेक्षा. ओके. दॅट मीन्स मी इथं काय घेतलं की अँगल ऑफ एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. ओके. ग्रेटर दॅन लेस दॅन असल्यामुळे थोडंसं कन्फ्युज होतात, तरीही मी एकदा रिवाइज करते. आता फक्त हे तुम्हाला इक्वेशन जसं आहे त्यानुसार दाखवलं. आता फिगर वाईज फक्त प्रत्येकाने थोडंसं ऑब्झर्व करा. याच्यामध्ये तिथंच आपल्याला काय सांगितलं, एक्स वाय आणि एक्स पी हे कन्स्ट्रक्शन नुसार कॉन्ग्रुएंट आहेत आणि जसं जर कॉन्ग्रुएंट असेल तर आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन्ही अँगल्स आपले कॉन्ग्रुएंट झाली. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. नेक्स्ट आपण अँगल पी हा घेतला. अँगल पी इज एक्सटेरियर अँगल ऑफ कशाचा, अँगल झेडचा. हा एक्सटेरियर अँगल असल्यामुळे तो कसा असणार आहे, मोठाच आहे. म्हणजे अँगल झेड पेक्षा अँगल पी आपला कसा झाला, मोठा अँगल झाला. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. परंतु अँगल पी हा कशाला कॉन्ग्रुएंट आहे, अँगल वाय ला, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट नुसार. दॅट मीन्स इथं काय झालं की अँगल झेड पेक्षा अँगल हा एवढाच अँगल कसा झाला, मोठा झाला. परंतु ऍक्च्युअली आपल्याला दाखवायचा आहे एक्स वाय पी नसून एक्स वाय झेड. दॅट मीन्स आणखीन एक अँगल त्याच्यात ऍड झाला, पी वाय झेड. आणि दुसरा आणखीन एक अँगल ऍड झाला, तो 0 पेक्षा जरी मोठा असेल तरी किती मेजरमेंट वाढलं तरी हा वाय हा अँगल झेड पेक्षा कसा आहे, मोठाच आहे, ग्रेटर दॅन असेल. दॅट मीन्स आपण काय सांगू शकतो की अँगल ऑफ एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ एक्स झेड पी. ओके. दॅट मीन्स अँगल ऑफ एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड पी. सो अँगल वाय इज ग्रेटर दॅन अँगल झेड. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. दॅट मीन्स पहा तर त्याच्यानुसारच झालंय का, अँगल वाय हा कशाच्या अपोजिट आहे, साइड एक्स झेडच्या, आणि अँगल झेड हा कशाच्या अपोजिट आहे, साइड एक्स वायच्या. सो ग्रेटर आणि अपोजिट अँगल काय म्हणता येईल आपल्याला, सॉरी ग्रेटर साइड इज अपोजिट अँगल इज ग्रेटर. मोठ्या बाजूचा कोण हा कसा असतो, मोठा असतो. ग्रेटर साइड इज अपोजिट अँगल इज ग्रेटर दॅन स्मॉलर साइड. ओके. म्हणजे स्मॉलर साइडच्या पेक्षा ग्रेटर साइडचा अपोजिट अँगल हा कसा असणार आहे, मोठाच असेल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर त्यावर आधारित असलेला दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. त्याचाही प्रत्येकाने ऑब्झर्वेशन करा. थेरमचं स्टेटमेंट काय दिलं आपल्याला, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल. इथं सुद्धा अँगलचे काय दिलेले आपल्याला, unequal angles आहे, then the side opposite to greater angle is greater than the side opposite to smaller angle. इथं आपल्याला साइडचं कंपॅरिझन केलं होतं. इथं आपल्याला कशाचं कंपॅरिझन करायचं आहे, अँगलचं कंपॅरिझन करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. याच्यामध्ये ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी हा कसा आहे, मोठा अँगल आहे, अँगल सी हा छोटा अँगल आहे. ओके. घेत असताना आपण त्या पद्धतीने घेतलेला आहे.
देन काय प्रूफ करायचं याच्यामध्ये, तर मोठ्या कोणासमोरील बाजू सुद्धा मोठी असते एवढं फक्त लक्षात घ्या. आता मोठी बाजू म्हणजे मोठा कोण कोणता आहे बी, पण त्याच्या समोरील बाजू कोणती असेल एसी. सो एसी इज ग्रेटर दॅन एबी एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे या थेरमचा हा कॉन्व्हर्स थेरम आहे एवढंच फक्त लक्षात घ्या की मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असेल तर मोठ्या कोणासमोरील बाजू सुद्धा कशी असते मोठी असते. आणि इथं आपल्याला अँगल ग्रेटर अँगल दिलाय त्याची अपोजिट साइड ही ग्रेटर असते हे आपल्याला प्रूफ करायचे. ओके, त्यासाठी आपल्याला इनडायरेक्ट मेथडचा इथं आपण अप्लाय करणार. इनडायरेक्ट मेथड म्हणजे आपल्याला जे ऍक्च्युअल प्रूफ करायचे त्याच्या आपण काय घेणार, इनवर्स घेणार. याच्यामध्ये ग्रेटर दॅन लेस दॅन असल्यामुळे पॉसिबिलिटीज 3 येतील. 3 पॉसिबिलिटीज इज इक्वल टू असेल, ग्रेटर दॅन असेल और लेस दॅन असेल. या 3 पॉसिबिलिटीज आपण कन्सिडर केल्या. सो देयर आर 3 पॉसिबिलिटीज. द फर्स्ट पॉसिबिलिटी is AC is less than AB or AC is equal than AB, and third possibility AC is greater than AB. Okay, now let first of all suppose that आपण काय गृहीत धरले, हे ऍक्च्युअल आपण काय केले गृहीत धरले की फर्स्ट ऑफ ऑल काय सपोज केले की AC is less than AB, म्हणजे याच्यामध्ये AB ही साइड AC पेक्षा कशी आहे मोठी आहे हे आपण गृहीत धरले. जे दिलाय त्याच्या इनवर्स गृहीत धरले पहा, म्हणून तो सपोज केले मी. सो मग याच्यामध्ये जर असं असेल तर मी काय सांगू शकते पहा, आता याच्यामध्ये AB जी साइड आहे त्याचा अपोजिट अँगल कोणता असेल, C इज ग्रेटर दॅन AC. AC चा अपोजिट अँगल कोणता असणार आहे, राईट अँगल B. दॅट मीन्स AB इज ग्रेटर, मोठी साइड असल्यामुळे त्याचा अपोजिट अँगल सुद्धा कसा असणार आहे मोठा असणार आहे. कशावरून, कारण अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ओके, angle opposite to greater sign is greater, so angle C is greater than angle B. But परंतु गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय की angle B is greater than angle C, म्हणजे आपण जे गृहीत धरले त्याच्या इनवर्स कशामध्ये आहे, गिवन मध्ये आहे. म्हणजे आपण जे सपोज केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे ते टोटली रॉंग आहे. सो मग आपण गृहीत धरलेलं काय, AC is less than AB, that means AB is greater than AC is wrong. हे चुकीचं आहे. म्हणजे AC ही AB पेक्षा कशी नाहीये, लहान नाही, हे आपण काय केले दाखवलंय की इज रॉंग. आपण जे सपोज केले गृहीत धरले ते चुकीचं आहे. आणि जर चुकीचं असेल तर आपण सेकंड पॉसिबिलिटीज घेऊया. सेकंड पॉसिबिलिटी आहे AC इज इक्वल टू AB. आता सेकंड पॉसिबिलिटी मध्ये पहा, फार इझी. याच्यामध्ये AC इज इक्वल टू AB, दॅट मीन्स काय म्हणते आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. या दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील तर त्याचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट झाले. सो अँगल B इज इक्वल टू अँगल C, दॅन कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. बट आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय की अँगल B इज ग्रेटर दॅन अँगल C. सो आपण जे सपोज केलेलं आहे हे सपोज केलेले आपण सपोज पॉसिबिलिटीज आपण गृहीत धरलेल्या आहेत आणि या पॉसिबिलिटीज नुसार हे इक्वल आपण गृहीत धरले. आणि आपण जे गृहीत धरले ते काय आहे मग चुकीचं आहे, कारण गिवन मध्ये असं दिलंय आपल्याला सपोज नुसार इक्वेशन मिळाले, म्हणजे आपण जे गृहीत धरले ते रॉंग आहे, चुकीचं आहे. जर असं असेल तर आपण काय सांगू शकतो, आपली फर्स्ट पॉसिबिलिटी चुकली आहे, सेकंड पॉसिबिलिटी चुकली आहे, म्हणजे आपला दोन्ही आपले पर्याय चुकलेत. म्हणजे आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. बरोबर, म्हणजे तिसरा पर्याय आपला कोणता असणार आहे की AC इज ग्रेटर दॅन AB. ओके, सो AC इज ग्रेटर दॅन AB इज द ओनली रिमेनिंग पॉसिबिलिटी. AC इज ग्रेटर दॅन AB. हेच प्रूफ. इथं आपल्या दोन्ही थेरम कंप्लीट झालेले आहेत. प्रत्येकाने लिहून घ्या. ठीक, सर्वांचे थेरम लिहून झाले असतील. आता पुढचा आपल्याला महत्त्वाचा थेरम पाहायचा आहे. हा थेरम स्टेटमेंट पहा, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. प्रश्न लक्षात आला असेल सर्वांच्या, ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असणार आहे, मोठीच असणार आहे. सो ह्याच्यामध्ये ट्रायंगल ABC हा मेन ट्रायंगल दिलेला आहे. गिवन ट्रायंगल्स ABC इज एनी ट्रायंगल. ट्रायंगल ABC हा कोणताही ट्रायंगल आहे. टू प्रूफ काय प्रूफ करायचं, याच्यामध्ये आपल्याला एनी टू साइड्स AB प्लस AC या दोन्हीची सम ही BC पेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. AB प्लस BC इज ग्रेटर दॅन EC अँड AC प्लस BC इज ग्रेटर दॅन AB. ओके, 3 पॉसिबिलिटी ज्या असतील त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. टू प्रूव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन टेक पॉइंट D हा पॉइंट असा घेतलाय ऑन रे BA सच दॅट D हा पॉइंट रे AB वरती अशा पद्धतीने घेतलेला आहे की AD आणि AC चा डिस्टन्स कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. सो प्रूफ इन अ ट्रायंगल ACD कन्स्ट्रक्शन नुसार म्हणायले जो ट्रायंगल तयार झालेला असेल ABC, या ट्रायंगल मध्ये AD आणि AC कन्स्ट्रक्शन नुसार आपण काय घेतलेले आहे, कॉन्ग्रुएंट घेतलेले आहेत. आणि या दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर
याच्या ऑपोजिट जे अँगल्स असणार आहेत हे जे दोन अँगल्स असतील अँगल डी आणि अँगल सी हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार. ओके, आता याच्यामध्ये आपण काय म्हणूया आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन ट्रायंगल्स आपले कसे झाले कॉन्ग्रुएंट झाले. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक रिझन लिहू शकला असतात. कोणतं रिझन? अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ओके, देन सेकंड आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा. सो अँगल ऑफ एसीडी, विच अँगल? अँगल ऑफ एसीडी प्लस याच्यामध्ये आणखीन एक दुसरा अँगल आपण ऍड केलेला आहे अँगल ऑफ एसीबी. अँगल ऑफ एसीडी अँड अँगल ऑफ एसीबी म्हणजे हे दोन अँगल्स आपण काय केलेत ऍड केलेत याच्यामध्ये या साइड मध्ये ऍड केल्यानंतर या एका ह्याच्यामध्ये दुसरा अँगल कोणते एका डिग्रीने जरी मेजरमेंट वाढवलं तर दुसऱ्यापेक्षा कसं असणार आहे मोठंच होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये अँगल सी आपण टोटली ऍड केल्यानंतर त्याचं मेजरमेंट हे जे इक्वल होतं ते कसं होणार आहे ग्रेटर दॅन होणार आहे. ओके, एसीडी मध्ये कोणता अँगल मी ऍड केला आहे एसीबी म्हणजे जे अँगल डी आणि अँगल सी इक्वल होते त्यानुसार आपल्याला काय म्हणता येणार आहे आता अँगल डी हा टोटल अँगल डी सी बी यापेक्षा कसं असणार आहे लहान असेल. सो अँगल ऑफ बी सी डी इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ ए डी सी असेल. ओके, म्हणजे अँगल डी हा अँगल सी पेक्षा कसा झाला लहानच झाला. सो साइड बीडी आता पहा याच्यामध्ये साइड बीडी जी आहे ती कशाची ऑपोजिट साइड आहे अँगल सी ची ऑपोजिट साइड आहे. आणि अँगल डी ची ऑपोजिट साइड कोणती असेल जी बीसी साइड आहे. ऑब्झर्वेशन नीट करा. मी काय सांगितले अँगल डी ची ऑपोजिट साइड कोणती आहे बीसी आणि अँगल सी ची ऑपोजिट साइड कोणती आहे बीडी. ही जी टोटली साइड जी आहे त्यानुसार आपण काय दाखवलेलं साइड बीडी कशापेक्षा मोठी झाली बीसी पेक्षा मोठी झाली. कशावरून साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ओके, ग्रेटर अँगल सी आहे त्याच्यामुळे अपोजिट साइड बीडी त्याची मोठी असणार आहे आणि त्याच्यापेक्षा लहान अँगल डी आहे त्याची अपोजिट साइड बीसी लहानच असेल. सो त्याचं रिझन आपण पुढे घेतलेलं आहे साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. सो मग याच्यानुसार आपल्याला काय दिसते जी बीडी साइड आहे ही बीडी साइड दोन साइड म्हणून किंवा दोन सेगमेंट न भरलेली आहे बीए प्लस एडी. सो त्याची सम घेतली आपण बीए प्लस एडी इज ग्रेटर दॅन कशापेक्षा असणार आहे बीसी पेक्षा. ओके, रिझन पुढे घेतलंय दॅट मीन्स कशावरून घेतलं कारण बीडी हे बीए प्लस एडी पासून बनलेलं आहे त्यामुळे आपण हे घेतले. आता घेण्याचं रिझन तुमच्या लक्षात येईल कारण याच्यामध्ये बीए प्लस एडी जरी असेल तर एडी ही कशाला कॉन्ग्रुएंट आहे एसी ला. फर्स्ट मध्ये आपण घेतलेला आहे आणि एडी जर कॉन्ग्रुएंट असेल तर मी इथं काय दाखवू शकते एडी दॅट मीन्स एसी. एडीचं मेजरमेंट व्हॅल्यू मी एसी इथं पुट केलेली आहे म्हणजे बीए प्लस एसी इज ग्रेटर दॅन कशाहून झाली बीसी पेक्षा मोठी झाली. आणि जर आपण असं दाखवू शकत असू तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया की आपण जी फर्स्ट पॉसिबिलिटी होती दोन साइड पेक्षा थर्ड साइड कशी असते लहान आहे. दोन साइडची आपण सम घेतली त्यापेक्षा थर्ड साइड कशी झाली लहान झाली. त्याच्यामध्ये फर्स्ट साइड ज्या दोन घेतल्या होत्या आपण एबी प्लस एसी पेक्षा थर्ड ह्या दोन्हीची सम जी आहे ती बीसी पेक्षा कशी असणार आहे मोठी आहे. हे आपण प्रूफ केलेलं आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं असेल तर यानुसार आपण सिमिलरली यू कॅन शो दॅट आपण त्यानुसार काय दाखवू शकतो दॅट इज ऍज इट इज पद्धतीने आपण सेकंडच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटी सुद्धा आपण सिद्ध करू शकतो प्रूफ करू शकतो. सो एबी प्लस बीसी इज ग्रेटर दॅन एसी अँड एसी प्लस बीसी इज ग्रेटर दॅन एबी. यू कॅन शो दॅट यू कॅन प्रूव्ह दॅट. ओके, हा थेरम महत्वाचा थेरम आहे. या तिन्ही थेरमचं प्रत्येकाने मीनिंग समजून घ्या. त्याच्यामध्ये फर्स्ट थेरम तुम्हाला आपण कोणता पाहिला होता मोठ्या बाजूसमोरील कोणा कसा असतो मोठा असतो. मोठ्या कोणासमोरील बाजू कशी असते मोठी असते आणि ज्यावेळेस दोन साइडची सम ही थर्ड साइड पेक्षा कशी असते मोठी असते. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलंय साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर अँड सम ऑफ टू साइड्स इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. या तिन्ही जे थेरम आहे ते प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे कारण त्यावर आधारित असलेले आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे. थेरम सोपं प्रत्येकाने लिहून घ्या. इथं आपला आताचा तास संपलेला आहे परंतु थेरम प्रत्येकाने लिहून घ्यायचे आहेत. ऍटलीस्ट किमान एक वेळेस थेरम लिहायचे आणि ते ग्रुपवरती सेंड करायचे. ठीक आहे, बाय.